आपल्या देशाच्या उत्तर प्रदेश सरकारनं मुलांना वाचनाची गोडी लागावी, मुलांचा स्क्रीन टाइम घटावा आणि त्याने बौद्धिक उपक्रमावरती भर द्यावा यासाठी एक स्तुत्य आणि अनुकरणीय अशा प्रकारचा उपक्रम सुरू केलेला आहे. उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळांच्या मध्ये वर्तमानपत्र वाचन जे आहे ते बंधनकारक केलेलं आहे. आणि हा जो उपक्रम आहे यामध्ये स्क्रीन टाइम कमी करणं हा त्यातला मुख्य हेतू आहे. आता याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था साधारणपणे 23 डिसेंबर पासून हा उपक्रमाचा आराखडा निश्चित करण्यात आलेला आहे. शाळांच्या ग्रंथालयामध्ये हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्र मुलांनी वाचली पाहिजेत आणि शाळेच्या पातळीवरती वर्तमानपत्रे मासिके मुलांनी पण प्रसिद्ध करायचे आहेत. म्हणजे वाचन आणि लेखन या दोन्ही मुद्द्यावरती तिथं भर देण्यात येणार आहे. आणि मुलांनी सुडोको किंवा क्रॉसवर्ड सारख्या स्पर्धा मुलांच्यासाठी आहेत. म्हणजे मुलांनी रोज काही ठराविक वर्तमानपत्र जर वाचली पाहिजेतच, पण त्यांनी लेखनाने संपादन केलं पाहिजे, त्यांनी शब्दकोळी सोडवली पाहिजेत. म्हणजे शालेय पातळीवरती विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध झालेल्या बातम्या आहेत त्याची कात्रणं देखील संकलित करायची आहे. म्हणजे मुळात वाचन हा प्रकार आपल्याकडे दुर्लक्षित आहे. तेव्हा कॅच देम यंग या पद्धतीनं लहान वयोगटातच त्यांना निदान वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावायची सुरुवात करणं या दृष्टीनं हा उपक्रम अतिशय चांगला आहे असं म्हणावं लागेल. त्याचबरोबर ह्या वेगवेगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना नवा शब्द असाही उपक्रम सुरू केलेला आहे. वर्तमानपत्रातील 5 अवघड शब्द यासाठी निवडण्यात येणार आहेत. ते शाळेच्या फलकावरती लावण्यात येतील आणि त्या 5 शब्दामुळे विद्यार्थ्यांच्या शब्दसंपदेमध्ये भर पडेल. म्हणजे आपल्याकडे देखील विद्यार्थ्यांची शब्दसंपदेमध्ये भर पडावी म्हणून काही काही माणसांनी सातत्यानं प्रयत्न केले. उदाहरणार्थ बॅरिस्टर पी.जी. पाटील यांनी अशी आठवण देऊन ठेवलेली आहे की कर्नल भाऊराव पाटील त्यांना सांगायची की रोज पांडुरंग किमान 10 इंग्रजी नवे शब्द पाठ कर आणि जर रोज 10 नवे शब्द इंग्रजी पाठ केले नाहीस तर त्याचं बक्षीस किंवा प्रोत्साहनपर रक्कम होती ती म्हणजे संध्याकाळी जेवण मिळणार नाही, भाकरी मिळणार नाही असं सांगायचे. तेव्हा हा उत्तर प्रदेश सरकारचा हा निर्णय या दृष्टिकोनातनं वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठीची ही जी मोहीम आहे ही चांगलीच आहे. यामुळे एक गोष्ट होणार आहे की मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागेल. त्यासाठी जिल्ह्यातील वाचनालयाशी ही मुलं जोडली जाणार आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम राबवला जातो. बुके नको बुक द्या. म्हणजे भुवनेश्वरपूर शहरामध्ये जायंट्स ग्रुप त्यावेळेचा इस्लामपूर यांच्या वतीनं अशा प्रकारचा उपक्रम राबवलेला होता. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेवरती उत्तर प्रदेश सरकारचे जे शिक्षण विभाग आणि अधिकारी आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी ते लक्ष ठेवणार आहेत. तेव्हा या कार्यक्रमामध्ये किमान अपेक्षा अशी आहे की मुलांनी रोज किमान 10 मिनिटं वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. संपादकीय लेखांच्या वाचनावरती भर दिला पाहिजे. या निर्णयामुळे बऱ्याचशा संपादकांनाही वाचक मिळाल्याचा आनंद होईल. कारण बऱ्याच लोकांचे चाहते भरपूर असतात पण वाचक शून्य असतात. त्यातल्या त्यात आग्रलेख हा पूर्ण वाचला जाणारा भाग आहे. म्हणजे हे आपल्याकडे कसं आहे की बरेचसे लेखक दुसऱ्यांचं काही वाचत नाहीत आणि बरेच पत्रकार स्वतःचा अंक देखील वाचत नाहीत. अशी अवस्था असल्यामुळे लहान वयापासूनचा हा उपक्रम चांगला आहे. मुलांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची नोंद घ्यायची आहे. नवे शब्द पाठ करायचे आहेत आणि घडामोडींच्या नोंदीसाठी वेगळा दिवस राखून ठेवायचा आहे. तेव्हा उत्तर प्रदेश सरकारनं या आगामी नवीन वर्षाचं स्वागत करताना शालेय विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र वाचन सक्तीचं केलेलं आहे. हा स्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम देशातल्या अन्य राज्यांनी देखील स्वीकारला पाहिजे अशी आपली भूमिका.